नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदीगुडे SG अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जुलै 2023 या वर्षीची सायन्स पार्ट 1 चा आज आपण क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. यामध्ये क्वेश्चन नंबर 1 A and B आज आपण पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर A मध्ये चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह हा प्रश्न एकूण 5 गुणाचा आहे. यामध्ये नंबर 1 डॅश डॅश हॅज द हायेस्ट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर ऑप्शन आहेत एअर, वॉटर, ग्लास, डायमंड. तर त्याचा ऑप्शन आहे, उत्तर आहे डायमंड. डायमंड हॅज द हायेस्ट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. नंबर 2 द लेफ्ट हँड साइड ऑफ अ केमिकल रिॲक्शन रिप्रेझेंट डॅश डॅश. तर ऑप्शन आहेत प्रोडक्ट, रिॲक्टंट, कॅटलिस्ट आणि इंडिकेटर. तर याचं उत्तर आहे बी म्हणजे रिॲक्टंट. नंबर 3 इन डॅश डॅश ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल नॉन मेटल्स आर फाउंड. तर ऑप्शन आहे एस ब्लॉक, डी ब्लॉक, पी ब्लॉक, एफ ब्लॉक. तर याचं उत्तर आहे सी पी ब्लॉक. नंबर 4 द केमिकल रिॲक्शन इन विच 2 or more products are formed from a single reactant is called a dash dash reaction. ऑप्शन आहेत डिकम्पोजिशन, नंबर बी कॉम्बिनेशन, नंबर 3 डिस्प्लेसमेंट, नंबर 4 डबल डिस्प्लेसमेंट. तर याचं उत्तर आहे डिकम्पोजिशन. नंबर 5 इफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर इज 3/2 द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर with respect to glass is dash dash. ऑप्शन आहे A 1/2, B 3, C 1/3, D 2/3. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर D 2/3. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 1 आपण पाहिलेला आहे. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 1B आता पाहणार आहोत. तर अटेम्प्ट द फॉलोइंग क्वेश्चन हा सुद्धा प्रश्न एकूण 5 गुणाचा आहे. स्टेट whether the given statement is true or false. Reactivity is oxidation process. तर याचं उत्तर आहे आन्सर ट्रू. नंबर 2 फाइंड द ऑड मॅन आउट. 1 मार्काचा प्रश्न आहे. कॅमेरा, टेलिस्कोप, पीपहोल इन डोअर आणि मायक्रोस्कोप. तर याचा आन्सर आहे पीपहोल इन द डोअर. नंबर 3 फाइंड द कोरिलेशन. रेजिस्टंट, द ओहम, पोटेन्शियल डिफरन्स. तर याचं उत्तर आहे द ओल्ट. नंबर 4 बघायचं आपल्याला. राईट द डिफेक्ट ऑफ आय फ्रॉम द गिव्हन फिगर. तर या फिगरवरून आपल्याला हायपरमेट्रोपिया, त्याला दुसरा ऑप्शन आहे फार साइडनेस सुद्धा आपण म्हणतो. नंबर 5 आहे गिव्ह द युनिट ऑफ इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तर याचा आन्सर आहे द ओरेस्टेड. अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 1A आणि B आपण पाहिलेलो आहोत.